कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राइब करा कर्जत न्यूज नेटवर्क। नमस्कार, आज कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपण आलेलो आहोत महात्मा गांधी विद्यालयामध्ये। आपल्याबरोबर महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य आहेत। आपण त्यांच्याशी इयत्ता 10वी आणि 12वी या झालेल्या परीक्षांच्या निकालाच्या संदर्भात बोलणार आहोत। तत्पूर्वी सर, सर्वप्रथम आम्ही तुमची ओळख या ठिकाणी जाणून घेऊ इच्छितो। सर, आपलं पूर्ण नाव याबद्दल आम्हाला सांगताल का? चौरे राजकुमार लक्ष्मण। आम्ही टोटल रयतमध्ये 33.5 वर्षे सेवा झाली। त्यामध्ये 22 वर्षे उपशिक्षक, 2 वर्षे सुपरवायझर, 2 वर्षे उपमुख्याध्यापक आणि जवळजवळ 4-4.5 वर्ष झालं आता मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे। एकदम अनुभवी आणि प्रदीर्घ अशी वाटचाल सरांनी सांगितली। इयत्ता 10वीमध्ये महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी हा तालुक्यामध्ये द्वितीय आलेला आहे। तर त्याचबरोबर इयत्ता 12वीमध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक हा महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्याने पटकावला आहे। त्या अनुषंगाने आपण सर्वप्रथम 10वीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात सरांशी बोलणार आहोत की सर, कोणता विद्यार्थी आहे की जो तालुक्यामध्ये द्वितीय आलेला आहे? तो करपे शिवमराजे म्हणून आहे। करपे सरांचाच मुलगा आहे। अतिशय मेहनती कष्टाळू विद्यार्थी आहे। त्याने वर्षभर खूप सराव केला। NCC पण त्याला होती, खेळामध्ये तो होता, सायकलिंगमध्ये होता आणि सर्व गुण संपन्न तबला वादक तो आहे। तर अशा पद्धतीनं या गुणी मुलाला तालुक्यामधून 97.20% मिळून दुसरा क्रमांक मिळवता आलेला आहे। तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे। प्रथम क्रमांक रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी राशीन या ठिकाणी हा तालुक्यात प्रथम आलेला आहे। रयतचाच विद्यार्थी द्वितीय आलेला आहे आणि रयतचाच विद्यार्थी कन्या विद्यालय यामध्ये विद्यार्थिनी ही तृतीय। अशा कर्जत तालुक्यामध्ये जवळजवळ जी रयतची विद्यालय आहेत ह्या प्रत्येक रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयामध्ये विद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख हा चढता दिसतोय। आणि याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत की 10वीच्या परीक्षेमध्ये पूर्वीपासूनच महात्मा गांधी विद्यालयाचा तालुक्यामध्ये हातखंडा आहे आणि याच विद्यालयाच्या परिसराचा, शिक्षकांचा आणि नियमिततेचा या विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी चमकतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात। या संदर्भात आपण शालेय विविध उपक्रम जे आहेत महात्मा गांधी विद्यालयाचे या उपक्रमांची माहिती या ठिकाणी सरांकडून घेणार आहोत। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि शैक्षणिक वर्षामध्ये आपण जे उपक्रम राबवतात त्याची थोडक्यात माहिती आम्हाला सांगताल का? आम्ही मुलांना जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये राबवले जातात। त्यामध्ये खेळ असेल, संगीत कला असेल किंवा अजून सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्यामध्ये आमचे विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात। त्यामध्ये सांगायचं झालं तर महात्मा गांधी विद्यालयाला स्थापना होऊन 75 वर्ष पूर्ण झालेत आणि आम्ही हे वर्ष अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरं करत आहोत। त्याची सांगता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आता पुढच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला होत आहे। या निमित्तानं आमच्या विद्यालयामध्ये एक संस्कृत विषय आम्ही नवीन सुरू केला, जो की तालुक्यामध्ये कुठंच नाही, जिल्ह्यामध्ये ठराविक हौसा फिरोदय असेल किंवा अजून काही शाळा असतील त्यांच्यामध्ये चालू असणारा संस्कृत विषय आपण सुरू केला। BAMSला पुढं गेल्यानंतर त्यांना अडचण येऊ नये, फर्स्ट इयरला कमी मार्क पडले तर MDला पुढं नंबर लागत नाही मुलांचा, त्या उद्देशानं संस्कृत विषय सुरू केला। पुन्हा नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याकडं प्राथमिक विद्यालयाला जोडून अंगणवाडी असणं गरजेचं होतं। गेल्या वर्षी आम्ही अंगणवाडीचा वर्ग सुरू केलेला आहे, म्हणजे LKG UKGचा वर्ग सुरू केलेला आहे। आमच्याकडं विद्यार्थ्यांचा इतका ओढा आहे की त्यानुसार 3री आणि 4थीची तुकडी आम्हाला गेल्या वर्षी वाढावी लागली, 9वी 10वीची एक तुकडी नवीन करावी लागली। त्याचं कारण असं आहे की आम्ही दर शनिवारी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास व्हावा म्हणून दर शनिवारी योगासनं, प्राणायाम, ध्यान, धारणा कशी करायची काय त्याचं प्रात्यक्षिक स्वतः मी आणि आमचे दुसरे सर आहेत बेदरे सर, तर ते स्वतः आम्ही दोघंजण मिळून विद्यार्थ्यांना योगाचे धडे या ठिकाणी देत असतो। शाळा सुटल्यानंतर पांढरकर सर या ठिकाणी कराटेचे तास घेत असतात आणि जी काय आपली प्राचीन शिवकालीन कला आहे, युद्ध कौशल्य
त्यामध्ये दांडपट्टा असेल, तलवारबाजी असेल, वेगवेगळे ते काठी लाठी असेल तर त्याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी होतात. या ठिकाणी तबला आणि गायन वादन करणाऱ्या मुलांना संधी मिळण्यासाठी शिंदे सर आहेत, भैरवाडीचे शिंदे, दादा शिंदे म्हणून, त्यांचे क्लास या ठिकाणी शेजारी चालू आहेत. तर त्यांच्या ठिकाणी प्रवेश घेऊन मुलं त्यांच्या संगीत साधनेमध्ये तल्लीन होतात. त्याचंच प्रत्यंतर म्हणून आम्हाला 10वीला बसणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होतो. त्याचे वाढीव गुण त्यांना त्या संगीत प्रमाणपत्र असेल किंवा गायन वादनाचं प्रमाणपत्र असेल तर त्याचे पण मिळतात. त्याचबरोबर खेळाचं या ठिकाणी एक शाळा सुटल्यानंतर आपले खुरंगे सर म्हणून आहेत, ते खुरंगे सर कबड्डीची प्रॅक्टिस घेत आहेत, कबड्डीचे धडे या ठिकाणी देत आहेत. तालुका पातळीवर, जिल्हा पातळीला आपली मुलं जात आहेत आणि क्रीडा शिक्षक म्हणून ते या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना निबंध वक्तृत्वाचं आवड निर्माण व्हावी म्हणून आपण एक अग्निशामक, गेल्या वर्षी झालेली अग्निशामक महाराष्ट्र स्टेट लेवलवरती असणारी अग्निशामक दलाने घेतलेली एक निबंध स्पर्धा होती. त्यामध्ये आपला एक विद्यार्थी, निंबोरे नावाचा विद्यार्थी, राज्य पातळीवर गेला आणि त्याला नुकतंच मुंबईला या ठिकाणी निबंध लेखनाचं सर्टिफिकेट, पारितोषिक मिळालं. तर त्याचंही या निमित्तानं अभिनंदन आहे. त्याचबरोबर दरवर्षी आपला एक जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतो आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या इथल्या पातळीवर होतो. त्यामध्ये बक्षीस वितरण विद्यार्थ्यांनी वर्षभर मिळवलेल्या विविध परीक्षा असतील, विविध स्पर्धा परीक्षा असतील किंवा कलागुणामध्ये ज्या नैपुण्य मिळवलं त्यामध्ये त्यांचं ट्रॉफी देऊन आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जातो. आणि त्यामधूनच एक विभागीय पातळीवरती एक संघ, म्हणजे नगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, धुळे, नाशिक आणि नंदुरबार या 5 जिल्ह्या मिळून उत्तर विभाग तयार झाला आहे. आणि त्या उत्तर विभागामध्ये जे काही कलागुणाला वाव देण्यासाठी तिथं सांस्कृतिक स्पर्धा होते आणि त्यातून निवड होऊन आपला संघ साताऱ्याला पुढं 9 मेला कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथीसाठी जात असतो. तर आपला संघ यावर्षी आपण उत्तर विभागाच्या स्पर्धेमध्ये कलागुणांना वाव देण्यासाठी मुलांना पाठवलं होतं आणि त्यामध्ये आत्तापर्यंत आपला संघ गेला नव्हता. आपल्याला 9 मेला सातारासाठी कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथीमध्ये सहभागी, त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. पण यावर्षी आपला तो एक संघ तिथं गेला होता. छावा नृत्य, संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने कसा छळछावणी उभारून कसा केला होता त्याचं ॲक्ट दर्शवणारा अतिशय अभिनय आणि नृत्यप्रधान असा तो कार्यक्रम होता. खूप भावला. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये गायन, वादन, नृत्य असेल किंवा खेळ असेल, क्रीडा असेल, त्यांचं योगासनं असतील, प्राणायाम असतील, अशा विविध सगळ्याच बाह्य गुणांना त्यांना वाव देण्यासाठी, सुप्त गुणांना त्यांना वाव देण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी चित्रकला असेल, शिल्पकला असेल, त्याचेसुद्धा धडे या ठिकाणी दिले जातात. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक तत्पर असतो. एकदम चांगल्या प्रकारे सर तुम्ही माहिती सांगितली. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, याच्या अनुषंगाने तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये की जे आता विद्यार्थी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, म्हणजे पालकसुद्धा बऱ्यापैकी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत आणि विद्यार्थी आणि पालक हे दोन्ही पण मोबाईलच्या आहारी गेलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या परीक्षेवरती होत आहेत, त्यांच्या शरीरयष्टीवरती होत आहेत. परिणामी शरीरयष्टीवरती झालेला फरक हा मेंदूपर्यंत पोचतो आहे आणि त्यांचे वागणूक म्हणा किंवा त्यांची विचार प्रवाह हे शॉर्ट टर्म होत आहेत. म्हणजे लांबच्या अंतरापर्यंत अभ्यास करण्याची जी क्षमता ही योगा करणारा असो किंवा खेळातल्या जो व्यक्ती असतो त्याच्यामध्ये असते, पण ही मोबाईलमुळे त्यांची जी वृत्ती आहे ती चंचल होत चाललेली आहे आणि त्यांचं मन हे अभ्यासात लागत नाही. तर त्या अनुषंगाने आपण हे जे विविध प्रकारचे खेळ घेत आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं लक्ष विचलित होऊ नये, त्याचं लक्ष अभ्यासावरती राहावं आणि त्याच्या विकासावरती लक्ष केंद्रित केलं आहे. याच पद्धतीने चित्रकला या संदर्भामध्ये सुद्धा की आपण ते 10वीला त्याचा फायदा होतो. आपल्या इथं चित्रकलेच्या संदर्भात काही उपक्रम राबवले जातात. आमच्याकडं चित्रकला स्पर्धा सकाळच्या उद्योग समूहामार्फत जे काय चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये तालुक्यातली सर्व मुलं आपल्या विद्यालयामध्ये परीक्षा देण्यासाठी येतात. तसेच एक शिल्पकला, चित्रकलामधून मुलांना एक शिल्पकला, गणपती असतील, बैल असतील किंवा वेगवेगळे जे प्राणी असतील त्या प्राण्यांचं शिल्प कसं बनवायचं, त्याचा पुतळे थोडक्यात कसे बनवायचे, त्याचं प्रशिक्षण, मूर्त्या कशा बनवायच्या त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. सर स्वतः फलकलेखन करताना विद्यार्थ्यांना समोर बसून विद्यार्थी वही समोर ठेवतात आणि सर जसंच फळ्यावर चित्र काढतात तसं विद्यार्थी आपल्या वहीमध्ये काढतात आणि आपल्या कसा फरक पडतो, सरांचं कसं हँडरायटिंग आहे, आपला का फरक पडतो हे त्याचं जाणून घेतात.
आणि ज्या चित्रकला शासकीय चित्रकला परीक्षा ग्रेड परीक्षा असतात एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, त्या परीक्षेचे सप्टेंबरमध्ये परीक्षा असतात. त्याचे रेग्युलर तास ऑनलाईन तास असतील, ऑफलाईन तास असतील आणि त्याचा सराव म्हणून विविध प्रकारच्या परीक्षा, विविध प्रकारचे पेपर त्या ठिकाणी सर सोडून घेतात आणि ग्रेड परीक्षेलासुद्धा आपले विद्यार्थी चांगल्यापैकी पास होतात. त्यांना इंजिनिअरिंगला आणि पुढं भविष्यामध्ये करिअरच्या दृष्टीने त्या दोन्ही शासकीय परीक्षा अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यावर फोकस करून आमचे सर त्या ठिकाणी चांगल्यापैकी क्लास घेतात. आणि दुसरं असं आहे की आता तुम्ही बोलले होते की बाबा विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विकास होण्यासाठी जसं योगा आहे तसं आम्ही सायकलिंग पण घेतो. दरवर्षी आमची एक सायकल रॅली निघते. पहिल्या वर्षी आम्ही बहादूरगडाला छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या ठिकाणी औरंगजेबान छळछावणी उभारली आणि तिथं बहादूरगड आहे ते आपल्याच श्रीगोंदा तालुका पेडगाव या ठिकाणी जवळजवळ आम्ही 90 किलोमीटर, जायला 45 यायला 45 किलोमीटर अंतर आम्ही सायकलीवर जवळजवळ 70 विद्यार्थी गेलो होतो. यावर्षी आम्ही वालोडच्या जवळ असणारं एक नंदेश्वर कानोळा म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जवळजवळ 50 किलोमीटरची सायकल रॅली आयोजित केली होती. आणि एक विद्यार्थ्यांना मोबाईल सोडून बाहेरसुद्धा जग आहे, खूप आनंद आहे. आपली क्षमता, आपण काय करू शकतो, तर आपला स्टॅमिना किती आहे हे आजमावण्यासाठी संधी आम्ही सायकलच्या माध्यमातून त्यांना देत असतो. आमचा एक 4-5 विद्यार्थी सर्व सामाजिक संघटनेमध्ये सहभागी आहेत आणि त्यांनी जवळजवळ 5 किल्ले आम्ही सायकलवर त्या विद्यार्थ्यांबरोबर किंवा विद्यार्थ्यांनी आमच्या या श्रमदान जे असतात, श्रमदान येतात शिलेदार सायकल स्वार जे आहेत आमच्या सामाजिक संघटनेचे, त्यांच्याबरोबर या विद्यालयातले 5 विद्यार्थ्यांनी 5 किल्ले सायकल स्वारी केलेली आहे. एक आमचा वडवकर नावाचा विद्यार्थी आहे, त्याची विभागीय पातळीला सायकल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तर अशा पद्धतीने विविध उपक्रम आम्ही कला आणि वेगवेगळे खेळाच्या माध्यमातून आपल्या बौद्धिक वाढीच्या बरोबरच हे सुद्धा आम्ही राबवत असतो. महात्मा गांधी विद्यालय म्हणलं की इतिहास, आणि हा इतिहास हा एक खूप मोठा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये घडणारे हजारो विद्यार्थी आणि या ठिकाणी असणारे मुख्याध्यापक हे त्याच तोडीचे महाराष्ट्रात नावाजणारे असतात. आणि आज आपण या मुख्याध्यापकांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये आपण कर्जत तालुक्यात, ज्या तालुक्याला शैक्षणिक माहेरघर म्हणून ओळख दिली, त्यामध्ये सिंहाचा वाटा असणार हे महात्मा गांधी विद्यालय. या सरांशी आपण चर्चा केली, सरांशी बोललो. याबद्दल कर्जत न्यूज नेटवर्कच्या वतीने सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो की सरांनी या ठिकाणी वेळ दिला आणि त्यांचं अभिनंदन करतो की कर्जत तालुक्यामध्ये त्यांचा जो विद्यार्थी आहे तो 10वीमध्ये द्वितीय आला, तर 12वीमध्ये प्रथम क्रमांक तालुक्यात पटकवण्याचा मान हा महात्मा गांधीच्या विद्यालयाने पटकवला. याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन करतो, विद्यार्थ्यांचं पण कौतुक करतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. रयतचं हे वड जसं फुलावं फळावं त्या पद्धतीने वाढत होत राहावी. महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड आणि वेगळ्या प्रकारचा ब्रँड म्हणून रयत शिक्षण संस्थांच्या प्रत्येक शाळा ओळखल्या जातात. त्याचंच हे अग्रगण्य प्रमाण आहे कर्जतचं महात्मा गांधी विद्यालय.